ब्रेद जाचे जगदानी तोची मनी स्मरावा समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या पाहिलिया वेधलावी बैसे जीवी जडोनी समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या तुका म्हणे भक्ती काजा तुका म्हणे भक्ती काजा धावेला जालवलाही समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या योंत प्रविश मम वाचिमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्योश्च हस्तचरण श्रवणात्मगादिल प्राणार्णमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथम रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती
विश्वमोहिनी नमिली मिया मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्री संताची या माता चरणावरी सत्संग करी दंडवत सत्संग करी दंडवत सत्संग करी दंडवत. माता चरणावरी सत्संग ब्रीदजाचे जगदानी तोची मनी स्मरावा समपाय करकटी उभातटी भिवरेच्या प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग विश्वभूषण वैराग्य मूर्ती देहुनिवासी पंचम वेद निर्माते जगत उद्धारक जगतवंदने जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा भगवंताचं स्मरण करायला सांगणारा अभंग. विठा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबाद प्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत राष्ट्रसंत श्री भगवान बाबा व वामन भाऊ यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आयोजित केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ मंडळी बन श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा कथाकार आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय श्री हरिभक्ती पारायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार कथाकार आपल्या गावचं भूषण असणारे विजयजी महाराज वाघ महाराजांचंही स्टेजवर आगमन आहे. त्याचबरोबर मला इथे येण्याचा योग सुयोग ज्यांच्यामुळे प्राप्त झाला फोनवरून ज्यांनी संपर्क केला आदरणीय वंदनीय श्री हरिभक्ती पारायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आमच्या सर्वांचे आदर्श असणारे आदरणीय वंदनीय सोपान महाराज सानप शास्त्री महाराजांनी फोनवरून संपर्क केला आणि तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. आजच्या कीर्तनाचे यजमान श्रीमान राजू भीमरावजी चोले नंदकिशोर बाळकिशन वाघ अन्नदाते आत्माराम भिकाजी वाघ श्री दत्तराव अप्पा वाघ व समस्त ग्रामस्थ मंडळी कार्यक्रमाच्या अनुषंगाने जमलेली सर्व आदरणीय वंदनीय महाराज मंडळी गुणीजन मंडळी भजनी मंडळी श्रोते मंडळी माता भगिनी गायनाचार्य भजन सम्राट आमचे शंकर महाराज जिंगोले गायनाचार्य भजन सम्राट गणेश महाराज सावळे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदुंगाचार्य आमचे श्याम महाराज श्रावणे असतील आमचे उत्कृष्ट मृदुंगाचार्य विक्रम महाराज असतील. मला वाटते सर्वांचं आता वैयक्तिक नाव घेण्यापेक्षा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरिभेटी विठाला वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. पहिल्या दिवशी भगवंताच्या नामाचं वर्णन व्हावं किंवा देवाच्या रूपाचं वर्णन सांगावं. या अभंगातून देवाच्या रूपाचंही वर्णन आहे
आणि भगवंताचं स्मरण कसं करावं आणि कोण्या देवाचं करावं याचा परिचय सुद्धा या अभंगात आहे. तुकोबरे सांगतात बाबा रे, मानवी जीवनामध्ये जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक माणसाचं आद्य कर्तव्य जर काय असेल तर ते मुक्त होण्याचा प्रयत्न करणे. हे मानवी जीवन आपल्याला मुक्त होण्यासाठी प्राप्त झालेलं आहे आणि मुक्ती याच जन्मामध्ये आपल्याला मिळवता येते. याच देहीकडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कोठे. सच्चिदानंदाची प्राप्ती करून घेणे आणि याच जन्मामध्ये माणसाला सच्चिदानंद होता येतं. विठाला आयुष्याच्या साधने आणि सच्चिदानंद पदवी घेणे. म्हणून करावं काय? भगवंताचं स्मरण करा. मला सांगा, तुम्ही आम्ही स्मरण करीत नाहीत का? स्मरण म्हणजे आठवण. तुम्ही आम्ही देवाची आठवण करीत नाहीत का? करतो तो. प्रत्येक माणूस देवाची आठवण करतो. पण मला वाटते खरं सांगा, तुम्ही आपली आठवण करतो पण कधी दुःख आल्याच्या नंतर. अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप. अंगाचा गेला ताप, तुझ्या बापाचा मी. अशी भक्ती चालत नाही ना. कबीरदास महाराज म्हणले ना, अहो दुःख आल्याच्या नंतर सगळेच लोक देवाची आठवण करते, सुख आल्या देवाला विसरून जाते. खरी आठवण सुखात करा, तुमच्या जीवनामध्ये दुःखच येणार नाही. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई. जो सुख में सुमिरन करे, दुख काहे को होए कबीरा, दुःख काहे को होय. दुःख आल्याच्या नंतर देवाला कधी सांगू नका, देवा आमचं दुःख लय मोठं आहे. नाही नाही, दुःखाला सांगा आमचा देव लय मोठा आहे. विठाला आणि मला वाटते आपल्या जीवनात येणारं गड्या सुख दुःख माणसानं संताला तरी सांगावं, नाही तर देवाला तरी सांगावं. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. आपल्या जीवनात येणार सुख असो का दुःख असो, आपण एक तर संताला सांगितलं पाहिजे, नाहीतर देवाला सांगितलं पाहिजे. माणसं नेमकं उलट करतात. माणसं दुःख कोणाला सांगते? बोला की. माणसाला सांगून काय उपयोग आहे का? अहो माणसाला दुःख नका सांगत जात जाओ, बऱ्याच माणसाला बरं वाटत असते. याला तसंच पाहिजे म्हणते. माणसं रडून ऐकतात आणि हसून सांगतो. मग माणसाजवळ दुःख कशाला सांगायचं? बरं जाऊ द्या. ज्या माणसाजवळ तुम्ही दुःख व्यक्त करतात त्या माणसामध्ये ताकद आहे का तुम्हाला दुःखातून बाहेर काढण्याची? नाही. ताकद कोणाजवळ आहे? देवाजवळ. मग आपलं दुःख देवाला सांगावं का माणसाला? बरं जाऊ द्या. ज्या माणसाजवळ तुम्ही दुःख व्यक्त करतात ते माणूस सुखी आहे का? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. आता माणसं मंडपात बसलीत, कीर्तनात बसलीत म्हणून जरा सुखी दिसायला. ते जर बाहेर गेले आणि याची जर मुलाखत घेतली, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी राम के दास. या जगामध्ये फक्त दोनच लोक सुखी आहेत, एक संत आणि दुसरे माझे भगवंत. विठाला कोण्याही माणसाची मुलाखत घ्या, तुम्हाला ते सुख सांगणारच नाही. ते एकच म्हणते, काय सांगावं महाराज, आम्ही कसे कसे दिवस काढले, रात्रीचा दिवस केला, दिवसाची हाडाचे रक्ताचं पाठ आहे तुम्हाला विचार. म्हणून ज्ञानो महाराजांची कोवी आहे बाबा, मृत्यू लोकी सुखाची कहाणी, ऐकी जे लकवनाचे श्रवणी, कैसी सुख निद्रा अंथरुणी पिंगळाच्या. ज्ञानोबाराय म्हणले, सुख सोडून द्यावं, या जगामध्ये सुखाची गोष्ट सुद्धा असू शकत नाही. म्हणून माणसाजवळ, दुःखी माणसाजवळ दुःख कशाला व्यक्त करायचे? एखादी बाई सुनाचं घरानं शेजारणीला सांगते, सखूबाई
आमची सुनलय दाड आहे आणि तू काय सकोबाईला सांगते मग परतच्या दिवशी सकोबाईला सुनानं झप केलं नाही सांगत ती काय तू तिला हा सांगायचं ते देवाला सांग सांगायचं तर संताला सांग माझे भगवान बाबा वामन भाऊ आहे तिथं रडायचं असेल तर मंदिरात येऊन इथं रडा माणसापाशी रडू नका कारण लोकाला लय बरं वाटत असते किती जरी दुःख असलं ना माणसाला सांगायचं नाही माणसाच्या पुढे छाती काढून चालायचं झुकेगा नाही साला म्हणायचं हा दुःख सांगायचंय भगवान बाबाला वामन भाऊ ज्ञानोबारा तुकोबाराला सांगा तुमच्या जीवनात ते दुःख दूर करते हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग हर किसी को अपना जख्म दिखाया मत करो लोक हळद घेऊन नाही मीठ घेऊन बसले तुमच्या जखमीवर चोळायला विठाला नाही संताला सांगायचं ज्ञानोबाराजवळ जा आळंदीला आणि ज्ञानोबारापाशी अंतकरण मोकळं करा माझे माऊली तुमचं दुःख दूर केल्याशिवाय राहणार नाही तो हो ज्ञानोबाराय ते जगाची माय आहे पण तुम्ही संत देतात सोडून ज्ञानोबाराय तुकोबाराय देतात सोडून भगवान बाबा वामन भाऊ देतात सोडून आणि माणसाला सांगत बसतात हात दाखवतात ना लोक हात कोणाला दाखवू नये मी तर या मताचा कोणाला काही डोंबलं कळत नाही आणि लोक हात त्याला दाखविते ज्याला कवडीची अक्कल नाही त्याला एखाद्या बाईच्या पोराशी सोयरीक जमत नसेल ते आता बाया येड्यावणीच करायला लागले ह्या वायदाकडे जाय त्याचा गंडा दुसऱ्याकडे जाय त्याची दोरी आमच्यातल्या का वायदाकडे बाई आली म्हणली महाराज बघा काहीतरी त्यानं सांगितलं बाई उद्या या नाही हो बघा बघा महाराज तुम्हाला सांगितलं ना उद्या या उद्या येताना निसते येऊ नका पोराची कुंडली घेऊन या लगेच दुसऱ्या दिवशी बाई हजर महाराज बघा काहीतरी महाराज म्हणले आणा इकडे कुंडली महाराज म्हणले बाई तुमच्या नवऱ्याचं नाव तुकाराम आहे अगदी बरोबर आहे 2 पोर आहेत अगदी बरोबर आहे 3 पोरी आहेत अगदी बरोबर आहे काल तुम्ही राशन दुकानातून 25 किलो तांदूळ आणले मग तर बाईनं पायच धरले माय म्हणली मी लय महाराज पाहिले महाराज तुमच्यासारखा महाराज नाही पाहिला किती पोरण किती पोरी ते द्या सोडून मी तांदूळ आणले हे बी तुम्हाला कळलं 50 किलो गहू आणले म्हणली महाराज तुम्हाला कसं कळायला लागले ते म्हणला बाई तुला कुंडली घेऊन यायला सांगितली तू राशन कार्डाची झेरॉक्स घेऊन आली तुला आता हे नाही तर काय सांगू माय हे तर तुझ्या घराचं भूगोल इतिहास नागरिक शास्त्र ते रस्त्याच्या कडीला बसलेले पोपट पंचायत गणेश महाराज येते ह्याच्यापेक्षा गेलेली त्याला किती गिरायकच नाही सापडली ते म्हणला रागा आज तू मेरे नाम की चिट्ठी निकाल मुझे गिरायक क्यों नहीं मिला त्यानं काढली चिठ्ठी त्याच्यावर लिहिलेलं होतं कुछ काम धंदा कर अपना पेट भर लोगों को फसाना बंद कर विठाला भगवान बाबाला सांगा माणसाला नका सांगू ते दुःख दूर करते तुमचं माणसं दूर करणार नाही माणसाला उलट बरं वाटन तुम्ही दुःखी झालेले कारण वृत्तीतलं अशी लोकांची सुखी राहण्याचं वर्म तुम्हाला सांगू का दुसऱ्याच्या सुखात सुख माना दुसऱ्याच्या दुःखामध्ये पण सध्याच्या काळातला जर सर्वे केला तर माणसं स्वतःच्या दुःखानं जेवढे दुःखी नाही तेवढे दुसऱ्याच्या सुखानं दुःखी बघा तुम्ही काही माणसाला आपल्याला राहायला घर नाही याचं दुःख नाही दुसऱ्यानं चांगलं घर कसं बांधलं याचं दुःख आहे आपला मुलगा दारुडे आहे पिणार आहे आहा याचं अजिबात दुःख नाही दुसऱ्याचं पोरग चांगलं कसं निघालं याचं दुःख आहे जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्याचं चांगलं दिसत नाही तोपर्यंत तुमचं चांगलं कवाच होत नाही हे ध्यानात ठेवा चांगल्याला चांगलं म्हणा ना भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना नहीं बन सकते तो तुम बातें बन कर मत रहना बातें बन कर मत रहना बातें बन कर मत रहना चांगलं होत असेल तर करा वाईट कधी कोणाचं करू नका पण वृत्ती बेकार आहे शेजाऱ्यानं गाडी घेतली तर माणसं हसत बी नाही त्याला जर म्हणलं ना तुमच्या शेजाऱ्यानं गाडी घेतली ते म्हणते माहिती आम्हाला हप्त्यावर घेतली अशा
अरे हप्ते घेऊ का साप्ते घेऊ, पण घेतली नाही. हा, एखाद्यानं लग्न केलं, हुंडा भरपूर घेतला, लोक म्हणतात पोरीत फोड असेल. बरं एखाद्यानं फुकट केली, लोक म्हणतात काही फुटाणा असेल. तुला करायचं चांगल्याला चांगलं कधीतरी म्हणत जात जा. का देवाचं स्मरण करायचं सांगतो ऐका. आणि एक वाक्य सांगू काय, ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याचं वाटोळं करायला जाता त्या दिवशी तुमचं बी वाटोळं होईल. कसं होईल सांगू का, आमचे गुरुजी दृष्टांत सांगायचे. दुसऱ्याचं वाटोळं करायला गेल्यावर स्वतःचं वाटोळं होते. ते म्हणले एक बाई एसटीतून खाली उतरली. नवरा म्हणला कुठे गेलतीस का? ती म्हणली माहित नाही का तुम्हाला, किती दिवस झाले म्हणले आपल्या लग्नाला, मुलबाळ होत नाही, संतती होत नाही. ते म्हणलं ते मला माहिती, तू कुठं बोलतीस एवढंच सांग. ती म्हणली मी गेलते का वैद्याकडे. काय म्हणला तो वैद? तो वैद म्हणला बाई तुम्हाला 100% पोरग होईल, पण त्याच्यासाठी तुमची सासू मरणं अत्यंत गरजेचं आहे. सासू मेली की पोरग होते, काय करायचं तुम्ही ठरवा. ती म्हणला अगं एडीएस का पोरग पाहिजे म्हणला, आज न उद्या म्हातारी मरणार आहे म्हणला, जाय घरला काहीतरी निर्णय घेतो. हे दुसऱ्या दिवशी बायकोला न सांगता सासरवाडीला गेला आणि तिची सासू घरी घेऊन आला. ती म्हणली अहो माझी आई कशाला आणली? ती म्हणला एडीएस का उद्याच्याला म्हातारी मारून टाकायची, मग तुला पोरग होणार आहे, मग तुझं बाळांपण करायला लेकराची सोय करायला कोण ना कोणतरी बाई माणूस पाहिजे ना, म्हणून तर तुझ्या आईला घेऊन आलो. ती म्हणली बाई 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 कायच नवरा म्हणली, मा नवरा म्हणजे महादेवाच्या पुढचाच आहे. नाही ध्यानात आलं, महादेवाच्या पुढी नंदी पहिला असते, ध्यानात खूप काय नवरा म्हणली. 2-4 दिवस झाले कडक हिवाळ्याचे दिवस, दोन्ही म्हाताऱ्या पांघरून झोपायच्या खुडखुड खुडखुड खुडखुड. हे दुपारच्या पाऱ्यात गेला बा आई बसून. आईला म्हणला आई रात्री तू कुठं झोपतीस ग? ती म्हणली अरे बाबा मी अलीकडून झोपते आणि तुझी सासूबाई पलीकडून झोपते. ते म्हणलं मग आजच्या दिवस एक काम कर ना, तिला अलीकडून झोपव आणि तू पलीकडून झोप. का रे बा? आजच्या दिवस ऐक म्हणलं. दोन्ही म्हाताऱ्या जागा बदलून झोपल्या, हिच्या जागी ती झोपली आणि तिच्या जागी ही झोपली. आता रात्रीचे बरोबर किती वाजले? तुमच्या इकडे असे कार्यक्रम आहेत का? बरं 12 त्यानं असा मोठा दगड घेतला चाल म्हणला ह्याच्या आईच्या जागी तिची आई झोपली होती. हे लटकच म्हणला एकदा चेहरा उघडून बघ म्हणला, पुन्हा म्हातारी तुला बघाय भेटायची नाही. ती म्हणली थोबाड बघायची इच्छा नाही, टाका धोंडा टाकला. म्हातारी मेली, पोत्यात भरली. गावाच्या कडीला नदी होती, नदीत नेऊन टाकली. चालली म्हातारी वाट 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 वाट. तिला इतका आनंद झाला, इतकी खुश झाली. ती तर खुश झालीच, पण हे बी खुश झाला. ती म्हणली याची आई मेली म्हणून मला आनंद झाला, आणि याला कशाचा आनंद झाला असं? लगीन लोकाचं नाचता येड्या डोक्याचं. जाऊ द्या म्हणली नवरा भोळसर. 2 जण आले घरला. रात्रभर तिला झोप येईना, इतका आनंद झाला. पहाटे 3 वाजता उठली आणि तिनं अशी रवी लावली, आणि रवी लावता लावता गाणं म्हणू लागली. घुसळण घुसळण लावते रवी, सासूबाई गेल्या पाण्यात. हे मनातली मनात म्हणलं थांब जराशे दिवस निघू दे, खरं कळाल्यावर नाही तुला बीपी लो झाला तर मला विचार. पण इथं सुरूच घुसळण घुसळण लावते रवी, सासूबाई गेल्या पाण्यात. हे बी लवकरच गायची धार काढायला उठलं, गाई खाली बसलं, पाण्याची थाप काशीवर मारली. म्हणून बी गाणं सुरू केलं. दुधाम दुधाम दुखतो गाय, पाण्यात गेली तुही माय, घरात झोपली पट्याची माय, विश्वास नसल तर जाऊन पाय. हे मोघम नाही, याला प्रमाण आहे, तू खूप बरायचं. अनिकाच्या घाते मानिता संतोष, सुख दुःख दोष मानिता संतोष, आणि सुख दुःख दोष अंगा येती. करता आलं तर चांगलं करा. महाराज म्हणले नाही तर स्वतःचं वाटोळ होईन, दुसऱ्याचं वाटोळ करायला गेल्या. हो तसंच होतंय. एक दृष्टांत सांगतो, अभंगाविरोध येतो बघा. तुम्ही दुसऱ्याचं वाटोळ, मला घडलेलं सांगतो, दुसऱ्याचं वाटोळ करायला गेल्यावर कसं होतं. विजय बाबा 9 ते 11 कीर्तन झालं पुण्यामध्ये. घरी आलो मी. आता पुण्याहून याला गणेश महाराज उशीर होतो, पहाटेचे 5 वाजले, आणि उशीर आले आपण कुठं लवकर उठतो.
11-12 वाजता. हे सकाळी सकाळी आमचा चुलत भाऊ घरी आला. मला म्हणला, माऊली उठ बरं. म्हणला. म्हणलं काय झालं? लय वाईट झालं. म्हणलं अरे म्हणलं झालं काय? ते म्हणला गावाच्या वरला कड मो शेत आहे, तुला माहिती आहे ना? म्हणलं हो. माझ्या धुऱ्याला खेटून रामभाऊचा धुरा हे बी तुला माहिती आहे? म्हणलं माहिती. म्हणलं झालं काय? ते म्हणला रात्री त्या रामभाऊनं बोर पाडला. म्हणलं मग? लयच पाणी लागलं म्हणला त्याला. म्हणलं मग? लय पाणी लागलं राव म्हणला. म्हणलं मग लागू दे ना, काय झालं? रात्रभर जेवलो नाही रे म्हणला मी. म्हणलं कशामुळं? त्याला पाणी लागलं म्हणला. झोपायला नाही म्हणला मला. म्हणजे त्याला पाणी लागलं म्हणून गेला झोपायला नाही. म्हणलं मग आता काय करायचं? जिरवायची म्हणलं त्याची आपल्याला. म्हणलं कसं काय? चल म्हणला शेतात. तू गावात मशीन आली बोरची, आपल्याला मशीन बोर पाडायचं, तू पाणी सांग. म्हणलं मला पाणी येत नाही सांगता. ते म्हणलं तू लय गावचं पाणी प्यालास ना, तुला पाणी सांगता येत नाही का? म्हणलं मला पाणी कळत आहे, मग ताण लागल्या 1 तांब्या प्यावं का अर्धा तांब्या प्यावं इतकंच कळत आहे, याच्या पलीकडे कळत नाही. ते म्हणला सांगतो. म्हणला खरंच कळत नाही. चल म्हणला शेतात. त्यानं बळच मला शेतात नेलं. नारळ, अक्षदा, गुलाल, उदबत्ती सगळं आणलं. मला म्हणला सांग पाणी. अरे म्हणलं मला खरंच कळत नाही रे. त्याच्या लक्षात आलं गेला काय लागते. त्यानं खिशात हात घातला, 500-500च्या 50 नोटी बाहेर काढल्या, नारळावर ठेवल्या. मला म्हणला सांग पाणी. म्हणला आता जरा जरा कळायले मला. इतके पैसे पाहिले मला चौकून झरेच दिसायले. मी असं नारळ उचललं, लक्ष्मी खिशात घातली, नारळ असं हातात धरलं, पुढे चाललो. मी पुढे चाललो आणि ते माया मागे आले. ते जिथं पाणी आहे तिथं नारळ असं उभं राहतंय. मन मला बी माहिती नाही. असं जिथं पाणी आहे ना तिथं असं नारळ उभं राहतंय. आणि लईच पाणी असेल तर उडी हाणते. ते नारळानं उडी हाणायच्या आधी मीच उडी हाणायलो. त्याला म्हणलं इथं पाणी गड्या 100% पाणी. ते म्हणलं ए मीच तर पाणी नको सांगू. मी म्हणलं मग? त्याचा पैठ हाणता आला पाहिजे मला, त्याचं पाणी आपल्या बोरमध्ये आलं पाहिजे म्हणलं, असं पाणी सांग. मी म्हणलं तसंच पाणी आहे, 100% पाणी लागते म्हणलं. त्याचं बी पाणी जातंय, तुला बी पाणी भरपूर लागतंय. पण एक अट आहे म्हणला. काय अट आहे? म्हणलं बोर 3000 फूट घ्यावं लागतं. 3000 फूट असतं करावं म्हणलं, काही बी म्हणतो तो आपला. म्हणलं पाणीच तितक्या खोल आहे, त्याचं पाणी घालायचं असेल तर तुला 3000 फूट घ्यावं लागते. ते म्हणलं किती पैसे लागते रे? म्हणलं तूच हिशेब कर. लागू दे म्हणलं काय लागायचे ते. 3 लाख पडून आहेत म्हणलं कापसाचे घरात. किती नाही म्हणलं तर 1-2 लाखाचा कापूस होते आणखीन. आणि बायकोला फुल चार्जिंग केली, मायराला पाठवलं तर ती काय 2-1 लाखाच्या कमी येत नाही. लागू दे म्हणलं काय. पण तू इथंच थांब म्हणला, पळून जाशील. म्हणलं आता हे मला पैसे खाऊ देत नाही गाडी. त्यानं बोरिंगची मशीन आणली, बोर सुरू केला. 1000 फूट बोर गेला निस्ता फुफुटा. त्याच्या आधी मलाच जास्त घाम आलाय. 2000 फूट बोर गेला निस्ता खेकाना. मी तर झाडाखालीच येऊन बसलो. ते आंध्रातलं पोरग पाणी प्यायला आलं झाडाखाली. त्याला म्हणलं बंदे आज क्या कंडिशन है बोर की? ते म्हणला महाराज ये पूरा आयुष्यात जाने वाला गेला बापरे. त्याला म्हणलं तुला 200 रुपये देतो, मला गावात नेऊन सोड मोटरसायकल. त्याला 200 रुपये दिले, मला गावात आणून सोड. मी भर दुपारा रथ पांघरून झोपलो. ते 3000 फूट बोर घेतला, अख्खा कोरडा गेला. घरी रडतच आलं. मला म्हणलं महाराज कुठे आहे? महाराज कुठे आहे? मला हंत काय महाराज कुठे आहे? त्याला काय रे? काय झोपायला राजा म्हणला, सत्यानाश केलास तू. मग झालं काय? याच्यानंच महाराज लोक विश्वास ठेवत नाहीत रे. लोक म्हणला याच्यानंच विश्वास ठेवत नाहीत. वा सत्यानाश होईन. म्हणलं मग होऊ दे का हातात, माझ्या हातानं तू हा आजच झाला. दृष्टांत संपला. दुसऱ्याचं पाणी घालायला गेले आपलं पाणी जात असतंय. विठ्ठल अमिकाच्या घाते मानिता संतोष, सुख दुःख दोष अंगा येती. म्हणून करता आलं तर चांगलं करा गड्या, चांगलं करा, पण वाईट कधी कोणाचं करू नका. विठ्ठल मग चांगलं करण्यासाठी काय करावं लागेल महाराज? अंतःकरण
शुद्धीसाठी काय करावं लागेल महाराज? म्हणले नामस्मरण करावं लागेल, देवाचं स्मरण करावं लागेल. भागवत कथा बाबाच्या मुखातून तुम्ही ऐकलात. भागवतामध्ये 9 प्रकारची भक्ती सांगितली. श्रवणम कीर्तनम विष्णो, स्मरणम पादसेवनम, अर्चनम वंदनम दास्यम सख्यम निवेदनम. म्हणून या 9 प्रकारच्या भक्तीपैकी या अभंगामध्ये तुकोबाऱ्यानं स्मरण भक्ती सांगितली. कोणती? स्मरण भक्ती. तुम्ही देवाचं स्मरण करा, तोची मनी स्मरावा. पण मान्य महाराज, ज्या देवाचं आम्हाला स्मरण करायचंय त्या देवाची ओळख पटवून सांगा. अभंगाच्या जाते जगदानी, जाते जगदानी, जाते जगदानी हे ज्या देवाचं ब्रीद आहे तो देव. ब्रीद म्हणजे ठसा, ब्रीद म्हणजे शिक्का. जगदानी हा शिक्का ज्या देवावर पडला तो देव. पण काही माणसं म्हणते महाराज हे जगदानी काय भानगडे, गुडदानी शब्द ऐकलो बुवा. हे जगदानी काय? तर जगदानी या शब्दाचा अर्थ तुकोबाऱ्या देवाला म्हणतात ब्रीद ज्याचे जगदानी. पण जगदानी या शब्दाचा अर्थ आहे जगाला दान देणारा किंवा जगाचं दान देणारा. दोन्ही अर्थ केले तरी चालतील. देवाला जगदानी का म्हणतात? कारण तो देव सतत 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 जगाला देतो. तोच एक दान शूरदाता, तोच एक दान शूरदाता, तोच एक दान शूरदाता, तोच एक दान शूरदाता. पाहुले समान अंतोची एक दान शूरदाता. सतत देतो म्हणून त्याचं नावच देव पडलं. त्याचं नावच काय पडलं? देव. कारण तो सतत जगाला दान देतो. सतत उदार तो हरी, ऐसी कीर्ती चराचरी. जगात देवा इतका उदार कोणीच नाही.
कोण आहे देवा इतका उदार, कोण आहे? एवढं दिलं तरी माणसं म्हणते आम्हाला काय दिलं, काय दिलं? हो, देव उदार, देव उदार. एवढंच नाही, जेने हा जीव दिला तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे. एवढं दिलं तरी माणसं म्हणतात महाराज आम्हाला देवानं काय दिलं. ज्या जिभेनं माणसं म्हणतात आम्हाला देवानं काय दिलं, ती जीभ सुद्धा कोण दिली? दिले हात पाय कान, दिले हात पाय कान, मुख बोलाया वचन, मुख बोलाया वचन, कोणी तुझो हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जैने तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोग. आणखीन काय देवानं द्यायचे आपल्याला, काय द्यायचं? एक प्रमाण शेवटचं सांगतो, देव किती उदार आहे. एवढा देव उदार आहे, तुकोबारानं शेवटचं टोक सांगितलं, तुझ ऐसा कोण उदाराची राशी, आणि आपुलेशी देशी पददासा. एवढा देव उदार आहे, निस्ता उदार नाही, राशी. रास कशाला म्हणते? शेतकरी माणसे आपण जिथं धान्याचा ढीक टाकल्या जातो, रास या शब्दाचा अर्थ ज्याला मापच नाही, आमाप अशी एक रास नाही, अशा अनंत राशी. तुझ ऐसा कोण उदाराची राशी. मग किती उदार आहेस? आपुलेची देशी पददासा. स्वतःच पद त्याच्या भक्ताला देतो. हाय का एखादा राजकारणी माणूस असा जगात स्वतःच पद देणारा? आहे? पदासाठी किती भांडणं चालली. विठाला विठाला. पण देव एवढा मोठा आहे गड्या, पण स्वतःच पद सुद्धा त्याच्या भक्ताला देऊन टाकतो. अनेक पुराणामध्ये उदाहरण आहे. कोणाला काय दिलं, कोणाला काय दिलं. आता बाबा सुदाम ब्राह्मणाची चरित्र तुम्हाला सांगणारच आहेत कथेमध्ये. पण स्वतःची, आमच्या महादेवानं तर स्वतःची लंका देऊन टाकली. कोणाला? राजा रावणाला. रावण कोण होता? वास्तुशांती करायला आला होता. हो, वास्तुशांती. ते म्हणले देव बाप्पा सांगा काय दक्षिणा द्यायची. म्हणले देतान का देवा? तर बोलून चालू हे देव बाप्पाचं डोकं. देतान का? म्हणले तुमची एवढी वास्तुशांती झाली. म्हणले मग एवढी लंका देऊन टाका ना. देऊन टाकली. जिजया चित्ती वासना,
त्रिभुवनी त्रिभुवनी उदार उदार भोळ राजा शिवशंकर हो एवढा उदार आहे शंकर सुद्धा त्यागोनी कैलास सर्व ही संपत्ती आणि मशानाशी वस्ती रुद्र करी लंका दिली लंका कोणाला रावणाला एवढा देव उदार आहे म्हणून जगात सर्वात श्रीमंत जर कोणाला देवानं केला असेल तर ते राजा रावणाला कोण होता रावण इतका श्रीमंत सांगा होता कोणी सगळ्या श्रीमंताची यादी काढा सध्याच्या काळातल्या सगळ्या अंबानी असू द्या टाटा बिर्ला असू द्या हे रावण इतके श्रीमंत आहेत आणि मग रावण किती श्रीमंत होता कोटी घरे जेथे काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची करोडो घर काशाचे करोडो घर तांब्याचे करोडो घर पाषाणाचे पण शुद्ध कांचनाची 7 कोटी घर लागत आहे का लाईट बरोबर पण शुद्ध कांचनाची 7 कोटी 7 कोटी घर सोन्याचे 24 कॅरेट 100 नंबरी आपल्यापाशी काय काय आपल्यापाशी ओग मायासारख्याच्या एखाद्याच्या हातात 1-2 अंगठे असतात ज्याच्या हातात 1-2 अंगठे ते पंक्तीत पोट फिरते भात वाढ बुंदी वाढ भात वाढ बुंदी वाढ भात वाढ असलं तर गळ्यात लॉक येते तरी वरची गुंडी लावी काय याच्यापेक्षा बायाला तर लय ना दागिने गळ्यात नसतील तर शेजारणीचं घालून जात्यान शेजारणीनं नाही दिलं तर बेंटेक्स घालून जात्यान पण घालून जाणार बाईच्या गळ्यातले दागिने ओरिजिनल आहेत का डुप्लिकेट आहेत एका मिनिटात ओळखीते ओळखण्याचे 2 प्रकार आहेत काल सक्रात झाली का मी काल दागिने पाहिले ओळखण्याचे 2 प्रकार आहेत पहिला प्रकार सांगतो एक प्रकार तुम्ही घरी जाऊन बघा पहिला प्रकार आहे बाईच्या गळ्यात दागिने भरपूर असावा आणि दागिने भरपूर असून ती जर लवून चुकून वागत असेल डोसक्यावरचा पदर खाली पडू देत नसेल तर समजून चालायचं हिच्या गळ्यातले दागिने ओरिजिनल आहेत आणि दागिने गळ्यात भरपूर असून ती जर पदर टाकून पडत असेल समजून चालायचं 2000 किलो भर आणले दुसऱ्याला विचारायची गरज नाही काय आपल्यापाशी एवढं माणसं सांगत अरे रावण एवढा श्रीमंत होता गड्या एवढा श्रीमंत होता देवानं एवढं त्याला श्रीमंत केलं पण महाराज म्हणले सांगा ते वाकडा पाऊल पडला तर त्याची सगळी संपत्ती मातीत गेली मातीत मग श्रीमंत माणसाने नीट वागलं पाहिजे नाही तर लय अवघड आहे तेवढे घर होते त्याचे सोन्याचे आपल्यासारखे ना उगत डबल मजली एखादं घर बांधू द्या एखादं बिल्डिंग एखादी बांधू द्या 17 बारे आपल्याला म्हणते चला चहा प्यायला चला चहा प्या चला चहा प्या चला चहा त्याला चहा पाजायचाच नाही श्याम महाराज त्याला काय दाखवायचंय घर दाखवायचे घर लय घराचं भुसकट मला एकदा कीर्तन झालं चहा प्यायला नेलं जावं लागते पाकिट त्याच्याच घरी होत आता घरी गेल्या मग मला घराचं भुसकट सांगायला बरं त्याच्या लक्षात यायला पाहिजे हे कीर्तनकार महाराज लोक रावणाच्या संपत्तीचा बुगा कीर्तनात करते हे आपल्या घराची उदबत्ती कुठं लावते लक्षात यावं ना पण ते मला म्हणला कस काय आपलं घर घ्यायला छान आता तरी बुकाला 2ऱ्या मजल्यात नेलं कस काय घर म्हणलं सुंदर आहे आता तरी बुकाला 3ऱ्या मजल्यात नेलं कस काय घर म्हणलं उत्तम उत्तम छान सुंदर हे अर्थ एकच पुन्हा म्हणला घर कस काय म्हणलं मामा आता बुकाला जाताना सांगतो तुम्हाला तुमचं घर कस काय बुक्का लावला दक्षिणा दिली पुन्हा गाडीत बसताना मला म्हणलं घर कस काय म्हणलं तुमच्या घरात 2 चूक आहेत मिस्त्रीचे हात कापीन म्हणलं तुमचे कापले तरी दुरुस्त होत नाही काय चूक आहे म्हणलं पहिली चूक घर पडणार आहे काय बोलायला लागले महाराज पोरायनं परसभर पाया खाल्ला म्हणलं 5 परस खांदा तुमचं घर पडणार कसं पडत म्हणलं किल्लारी सारखा भूकंप झाला हो राव म्हणला दुसरी चूक म्हणलं दुसरी चूक घर जर नाही पडलं तर तुम्हाला घराच्या बाहेर काढणार कोण काढी तुमचेच पोरं काय ताकद आहे पाट्याला बाहेर काढायची म्हणलं मेल्या काय मदत फुकणार आहेत का बाहेर अपने खातिर महल बनाया अपने खातिर
लागणारे मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई एकदा का आयुष्य संपलं उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा तुला हिफाजत कर ले तुला करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा 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 आता घरी जाताना म्हणतच जायचं पिंजरा किती लबाड्या तरी पिंजरा किती शेजाऱ्याचा धुरा करू करू बांध करू करू जमीन वाढव पिंजरा खाली किती दुधात पाणी टाकू टाकू इक टाक तुला काय टाकायचे किती कापसाव पाणी हानू हानू इक पिंजरा खालीच होणार आहे त्या माणसानं सर घर फिरवून दाखिलो 15 लाखाची बाथरूम होती मला म्हणला महाराज बाथरूम कडे चला मला आली नाही एकटाच जा उघडून दाखवायला बाथरूम कस काय बाथरूम 4-5 लाखाचा झोपून आंघोळ करायचं टफ म्हणलं मामा एवढ्या लाखाची बाथरूम बांधली गाड्या म्हणलं मग म्हणलं मेले ह्याच्यात आंघोळ घालणार आहेत का म्हणलं नाही मेल्या बाथरूम नसती शेवटची आंघोळ अंगणात परत म्हातार मेलं बोलास आणि फुलास मी पाहिल्याशिवाय बोलत नसतो मीच त्याच्या मौतीला गेलो त्याला बाहेर काढ 4 चादरा धरल्या मधात आंघोळ घातली कायची बाथरूम आणि कायचं काय आंघोळीला बाहेर काढलं तर घरातली सून बसायला पाठ बी देईन म्हाताऱ्याला मेल्या सून 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 म्हणली माय पाटण्यात का काय मवा बब्या त्याच्या बसून जेवत बसलेली माणसं इमानदारीने सांगा बरं बंगला कोण बांधला होता कोण बांधला बांगला म्हातारे त्यालाच मिळाल्या बसायला आंघोळीला पाठ देना त्याला सून म्हणतात काय म्हणतात बाबा काय म्हणतात काय म्हणतात तुम्हाला भे वाटले का काय भ्याचं तिला हा ज्या बाईला सून नाही तिला तर लय सुनाची हौस असते मग लय मात्र व्हाले माय माझ्या डोळ्याच्या देतात आणायची माझ्या डोळ्याच्या देतात आण ना आण ग बया आण तुला सुनाचा झटकाच माहित नाही हा वैशाखात सून आणली की ज्येष्ठात तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन आहे जिनं जिनं भावाची केली ती तर मग उन्हाळ्यातच मेली बोलता येईना आणि तू कोणाला सांगता येईन तू आता तशीच म्हण ती आदिगण म्हणते दिंडी कवा आहे दिंडी तुला दिंडी शिवाय काय पर्याय आता अरे किती जरी संसारात किड्यासारखं बुडाला तरी संसार बरोबर येत नाही गड्या हे कळालं आमच्या भगवान बाबाला हे कळालं आमच्या वामन भाऊला पण आयुष्यात त्यानं परमार्थाच्या व्यतिरिक्त काहीच केलं संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला अरे परमार्थाच्या व्यतिरिक्त त्यानं जीवनात काही केलं नाही संत झाले आयुष्यात लोकांना भरपूर त्रास दिला संत म्हणलं की त्रास सहन करावा लागतो जेच हो अगोदर वनवास होतो मग सुवास येत असतो जीवनात या महात्म्यानं खूप त्रास सहन केला संसार बैसलो अंगणी नाही तुझे मनी मानसी हे बरोबर आहे ना लागला उशीर पतित पावना विसरोनी वचना गेला सिया अरे संसार
मिळवण्यासाठी या महात्म्यानं किती कष्ट किती त्रास लोकांचा सहन केला. प्रगती झाली की लोक त्रास देते. आणि तुम्हाला माफी मागून बोलू का, ज्या वेळेस माणूस दिवस कशानच येत नाही का, त्यावेळेस लोकांना शेवटचा पर्याय उरत असते, ते म्हणजे बाई. काय बाई. हा, आणि भगवान बाबाच्या जीवनात बी हेच झालं हो. चरित्र वाचलंय मी सुद्धा. उशाला चोळी ठुली लोक आहे ना, आळ घेतला भगवान बाबावर. बाबानं गड सोडून दिला, आणि गड सोडल्या बरोबर वडाचं झाड मोडून पडलं गडावरलं. आणि ज्या ठिकाणी आळ घेतला, बाबानं विचार केला, आळ घेतला ना, दगडानं इंद्रिय ठेसलं. सोपं आहे का? ज्या ठिकाणी ठेसलं त्या दिवशी त्याच ठिकाणी तुळशी उगवल्या. तुळशी तुळशी हा अधिकार महात्म्याचा आहे, हा अधिकार संताचा आहे. ओ, परीक्षा लोक घेतातच, पण खरे लोक अपवादाला बघून संत कधी माग सरक. मला वाटतंय 450 वर्षापूर्वी लोक अपवादाला बघून जर तुकोबाराय जर थांबले असते, तर मला वाटते गाथ्याचा विचार आपल्याला करता आला नसता. भगवान बाबा लोक अपवादाला बघून जर थांबले असते, तर आज आपल्याला त्यांचा विचार घेता आला नसता. पण मोठी माणसं रडत बसत नाहीत, मोठी माणसं लढत राहत असतात. सब प्रकार बंदे मुसीबत के दिन चले जाएंगे, हसी उडाने वालों के चेहरे एक दिन उतर जाएंगे. म्हणून तर असे मंदिर तयार होते. मंदिर विठाला नामस्मरणाच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये काहीच केलं नाही महाराज. कोणी वंदा कोणी निंदा, आमचा सुहिताचा नेनती काही टाना टोना. नामस्मरणा वाचूनी त्यांनी भक्ती कोणती केली? नामचिंतन स्मरण भक्ती केली. तुकोबारा म्हणे, तुम्ही तरी दुसऱ्याला काय करता? ओ ब्रीद ज्याचे जगदानी, तोची मनी स्मरावा. मला वाटते संत होण्याचा विचार माणसानं केला पाहिजे, महात्मा होण्याचा विचार माणसानं केला पाहिजे. अख्खं जग श्रीमंत होण्याच्या पाठीमागं लागायले. तुम्हाला कोण सांगितलं माणूस श्रीमंत झाला म्हणजे सुखी होत असतो? श्रीमंतीचा आणि सुखाचा सुतराम संबंध. आज ते माणसं जास्त दुःखी ज्याच्याकडे जास्त पैसा आहे. संध्याकाळी झोप येत नाही, झोपीची गोळी खावा लागते. आमच्या गरीबाला बघा बरं, दिवसभर शेतात काम करते, संध्याकाळी पडलं की झोप लागते. निस्ती झोप येत नाही, घोरू झोप येते. हा, आणि कोणाला घोरता येते का? जे बिन घोर आहे, ज्याला कोणताच घोर नाही त्यालाच घोरता येते, कोणाला भी घोरता येत. म्हणून अमीर के जीवन में जितना महत्व सोने की चैन का होता है, उतना ही महत्व गरीबों के जीवन में चैन से सोने का होता है. नाही आली हिंदी लक्षात? नाही होत, हिंदी नाही कळत. मी एका गावात काल्याच्या कीर्तनाला अभंग घेतला. चुरा चुरा कर माखन खाया, जेवायला केली होती बुंदी. कीर्तन झाल्या पंगत बसली बायाची. नेक बाई म्हणली, माय त्या महाराजांना कीर्तन नादर केलं ग, मधात हिंदी काय म्हणू लागलं तेच कळलं नाही. दुसरी म्हणली, अगं काय करले हिंदी हान बुंदींच्या घरला. हिंदी हे कळत नाही, इंग्रजी कळत नाही. आमच्या गावातल्या 10 बाया पंढरपूरला गेल्या. हंसाबाई, द्वारकाबाई, कळसाबाई, सोमनाथबाई, इथल्या सोडून रे बाबा. तिथं बोरमोडा घालून अमेरिकेची बाई आली. तिनं पंढरपूरचं मंदिर बघितलं आणि ती म्हणली, ओ वा वंडरफुल म्हणजे सुंदर. पुन्हा ती म्हणली, ओ वा वंडरफुल. आमच्या गावातली बाई म्हणली, हे भवानी वंडरफुल नाही, पंढरपूर आहे. कळत नाही त्याला करता काय. जाऊ द्या, श्रीमंती माणसाच्या बरोबर येत नाही गाड्या, परमार्थ माणसाच्या बरोबर येतो. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे. अरे मेल्याच्या नंतर तुम्हाला देव विचारणार नाही तुम्ही किती पैसा कमवला. नाही, हे विचारणार आहे तुम्ही दान धर्म किती केलं, कीर्तन किती ऐकले, नामचिंतन किती केलं, उद्धाराचं तुम्ही तुमचं काय साधन केलं, हे तुम्हाला विचारणार आहे देव. एक जण म्हणला, मी लय चांगलं घर बांधलं. ते म्हणला, अरे ज्या चिमणीला हातपाय नाही ती तुझ्यापेक्षा चांगला खोपा बांधली, तू काय घराचं घेऊन बसलास. एक जण म्हणला, मला पोरग झालं. अरे तुला एका टायमाला एक होतंय, कुत्रीला 10 एकदाच होते. घरात त्याचं भुसकट संसार करण्यासाठी आपल्याला निस्ता देह नाही मिळाला हो.
यम तुम्हाला विचारणार आहे, क्या किया क्या किया क्या किया रे हो, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे हो, कुछ पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया। जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, खो दिया, खो दिया। अमृत छोड़ा पीता है शराब क्यों, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, कुछ पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, खो दिया। अरे जे तुला जीवनामध्ये कमवायचं होतं गड्या, ते तू कमवलं नाहीस. नरदेह अमूल्य, मेरू तुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण, न मिळे एक क्षण नरदेह, असा देह तुला देवानं दिला होता, तो व्यर्थ गमवलास रे, व्यर्थ गमवलास. म्हणून संत महात्मे जागे होतात, त्यांना आधीच कळत आहे, सज धज के जिस दिन मौत की सहजादी आएगी, सज धज के जिस दिन मौत की सहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना सोना आएगा. ओ हा सोबत येणार नाही हो तुमच्या, धन मिळविले कोटी अन संगे नाही रे लंगोटी. तुझा ना भरोसा, तुझा ना भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणा कुणाचे सांग भल्या मानसा, असो असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम नाम हरीचे मुखी गोड साखर, सोडून दे रे धनाच्या तुलालसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा, कधी लागेल कधी लागेल, कधी लागेल रे वेळ्या तुला त्या गोडी आबादी, कधी लागेल रे वेळ्या तुला त्या गोडी आबादी, सोडून गे भावरे मूर्ती सगळ्याचा पांडुरंगाची, कधी लागेल रे वेळ्या तुला भावे भजन रूप प्रभूचा लाग चरणाला, प्रभूचा लाग चरणाला, प्रभू भावे भजन रूप प्रभूचा लाग चरणाला, प्रभूचा लाग
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. अरे कधी लागेल गोडी? गोडी लागेल पण त्याचं स्मरण केलं तर. म्हणून तोची म्हणी स्मरावा. आणि त्याचं स्मरण केल्याच्या नंतर काय होतंय? आता एक उदाहरण सांगतो, टाइम बी होत आलाय. आपला मराठवाडा साधू संताची भूमी आहे. आणि या मराठवाड्यामध्ये काही संत असे होऊन गेले गड्या. त्या संतानं देवाचं नामस्मरण एवढं केलं, त्याचं फळ असं झालं. नामाच्या चिंतने 12 वाटा पडती विघ्ने. मला वाटते त्यातली त्यात हिंगोली, परभणी, आपला जालना, हे जे जिल्हे आहेत ना, साधू संताची एवढी भूमी आहे महाराज. 700 वर्षापूर्वीचा जरी विचार केला तर 700 वर्षापूर्वी एक महात्मा जन्माला आला, श्री संत नामदेव महाराज. मला वाटतंय नामदेव महाराजांना जेवढा भक्तीचा प्रचार प्रसार केला तेवढा कोणच केला नाही. नामात याचा किंकर केला हा विस्तार. किती भक्तीचा प्रचार केला नामदेव महाराजांना. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, पंजाब, तेलंगणा, आंध्र प्रदेश, आज सुद्धा पंजाब मध्ये नामदेव महाराजाचे मंदिर आहेत. ते नामदेव महाराज आपल्या भागातले, आपल्याला अभिमान पाहिजे त्या गोष्टीचा. शीख लोक मला वाटतंय निष्ठ वारकरी संप्रदायापुरतं कार्य केलं नाही. शीख संप्रदायामध्ये नामदेव महाराजाचे 2000 अभंग हिंदीतून. आपण तरी नामदेव महाराज म्हणतो, ते नामदेव महाराज बी म्हणत नाही. बाल भगवान नामदेव, काय अभिमान असेल. आणि नामदेवरायाच्या बरोबर समकालीन एक भक्त आपल्या मराठवाड्यातलीच होऊन गेली. तिचं नाव आहे श्री संत जनाबाई. जनाबाईने एवढी स्मरण भक्ती केली, एवढी नामाची भक्ती केली, एवढी भक्ती केली. धरिला पंढरीचा चोर हृदय बंधी खाना केला, हृदय बंधी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हो धरिला पंढरीचा चोर. पूर्वीचा काळ होता. अरे पूर्वीच्या काळामध्ये जनाबाईला उठवायला देव येत होता. देव काळच असा गोड होता. दळणवळणाचे साधन नव्हते, माणसाकडे पैसा नव्हता, माणसं समाधानी होते. माणसं कसे होते? आजही काही काही माणसं सांगतात आम्ही महाराज 14 जणांमध्ये एक शर्ट घातलेला आहे. माणसं कसे होते? आज आपल्याकडे सगळं आहे, तरी त्याचा चेहरा पाहिला असं वाटतंय काय दुष्काळाच्या एकट्यावच पाळला. फोडीली गोवरीन जैशी दिशी तोंडावर. काय कमी केलं? पण पूर्वीचा काळ होता. एवढं मायमाऊलीला जरा जास्त काम होतं, उठून दळावं लागायचं. मी तर म्हणतो पूर्वीच्या काळातल्या बायका दळीत होत्या, आता गडी दळते. घातला डाबा की निघाला गेला. पण पूर्वीचा काळ होता. आजही काही काय मला आता जात बी राहिलं नाही. राहिले का जात जात. आता मी तर म्हणतो इथून पुढच्या पिढीला लिहून ठेवावं लागणार आहे. जात कशाला म्हणत होते, पाटा कशाला म्हणत होते, वरवाटा कशाला म्हणत होते, खलबत्ता कशाला म्हणत होते, उखळ कशाला म्हणत होते, मुसळ कशाला म्हणत होते. कळन का? पुढचं सोडून द्या, आताच कळत नाही. खेडेगावात ठीक आहे, पुणे मुंबई सारख्या मेट्रो सिटीत काहीच कळत नाही. पुण्यामध्ये मी काल्याचं कीर्तन करू लागलो आणि काल्याच्या कीर्तनात प्रसंग सांगू लागलो. यशोदा माता दह्याचं मंथन करायची, रवी डेऱ्यात टाकायची आणि रवी टाकून घुसळण करायची. मी एका पुण्याच्या बाईला विचारलं, म्हणलं बाई तुम्हाला रवी माहिती आहे का? रवी ती म्हणली हो महाराज माहिती आहे ना, रवी आणि मी एकाच क्लासमध्ये होतो. ते रवी नाही, इकडे रवी सांगायला कळत नाही त्याला काय करता. तसं पूर्वीचा काळ गेला, जुने अवजार सुद्धा आता गेले. जात्यावर माय माऊली दळायचो. आजही काही काही माणसं सांगतात पहाटेच्या वेळेस कोण्या बी दारासमोर जर गेला तर जात्याचा आवाज ऐकू येत होता आणि जात्याच्या स्वरावर बाई गाणं म्हणायची ऐकायचे. तिनं जर दळणाचं टोपलं घेतलं, दळायला लागली, माहेरची आठवण याची आणि आठवण आल्याबरोबर ती माईसाठी गाणं म्हणायची. आज माहेराले जाणं झाली झाली व पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट, माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठिसा, वाटेवर दगडा तुला फुटली रे वाचा, आज माहेराले जाणं झाली झाली
काळ होता, संस्कृती होती. लेकरू जर रडत असाल, लेकरानं शांत बसावं ह्याच्यासाठी पूर्वीच्या काळातली आई अंगाई गीत म्हणायची. कोणतं गीत? गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई, परसात वेलीवर झोपल्या गजाई जुई. जगा वेगळी ममता, जगा वेगळी अंगाई, आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही. निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला गं, निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला. लेकरू रंगत रंगत यायचं आणि आईच्या गळ्यातलं गोड गोड गाणं ऐकत ऐकत त्याला साखर झोप लागायची. पूर्वीच्या काळामध्ये लेकरू आईच्या आवाजानं झोपत होतं, आईच्या आवाजानं. आताची माय झोपी घालायचं म्हणल्या मोबाईल लावून द्या लेकराला, तेव्हा लेकरू झोपायले. गेला काळ. तुम्ही लेकराच्या हातात मोबाईल देताय म्हणजे तुम्ही लेकराचं आयुष्य कमी करताय, हे ध्यानात ठेवा. 1.5 वर्षाच्या कट्ट्याच्या हातात मोबाईल द्यायची. 1.5 वर्षाच्या एका बाईला म्हणलं, बाई तुम्ही लेकराच्या हातात मोबाईल देऊ नये. ती म्हणली, महाराज तू ऐकत नाही हो माझं, मी ऐकत नाही. 40 वर्षाचा नवरा तू ऐकायला, 1.5 वर्षाचं कट्ट तू ऐक ना. काय त्याग केला नवऱ्यानं तुझ्यासाठी, बघ ना. भावा बहिणीचा त्याग केला, माय बापाचा त्याग केला, महात्मा केलंस तू. वाघ होता लग्नाच्या आधी, वाघ तुला लांडगा केलंस आणि 1.5 वर्षाचं कट्ट ऐकत नाही. लेकराला चांगले संस्कार द्या माय. पूर्वीचा काळ होता, अंगाई गीत म्हणायची माय आणि लेकरू मांडीवर झोपी जातो. एवढे लेकर पूर्वीच्या काळातले भाग्यवान होते. आताची लेकर गेले दलित, त्याच्या आईला अंगाई गीत येतच नाही. पूर्वीच्या काळातला काळ होता असा, कविता बी गोड होत्या. शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. काय कविता होता. आणि आताच्या काळातले काय कविता. आमची पोरगी कितीशी म्हणाली, पप्पा सांगा कोणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, आणि मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पाची. मी मग लेकरू कोण्या भूताचे. कविता नाही. आणि स्त्रीला भजन करण्याचा पहिला अधिकार आहे. या रे लहान थोर याती भरत्या. अगोदर नारी आणि मग अगोदर नारीला अधिकार आहे भजन करण्याचा. तुम्ही भजन करा तर लेकराला संस्कार लागतील. मला वाटतंय आपल्या घरातल्या माय माऊलीनं स्वयंपाक करत असताना जर नामस्मरण केलं तर फार मोठा फायदा. करणारीला फायदा आणि खाणाऱ्याला. अन्नातले दोष निघून जातात आणि ते अन्न न राहतात त्याचा प्रसाद बनत असतो. पवित्र ते अन्न, हरी चिंतनी भोजन. उद्यापासून एक काम करायचं आहे, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणीत मनी स्वयंपाक करायचा. जोरात म्हणायला लाज वाटत असेल तर मनात म्हणायचं. जोरात म्हणल्यापेक्षा हृदयात म्हणले त्याला लय लवकर ऐकू जातं. करीत जात जा भजन. आपल्या खेडेगावातल्या बायका भजन करीत नाहीत असं नाही, करतात, पण ह्याच्या अभंग कोणत्याच गात्यात नसते. कुठून जोडी त्यात आणि कुठून दिंडीच्या वाटाला येतात. काही म्हणतात दिंडीत, गाड्या दिंडीत येऊ द्या, माऊलीचा सोहळा पाहू द्या. सोहळा एका म्हातारीनं असं भजन जोडून मी मोबाईल मध्ये टेप करून आणले. अरे अरे ठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. मी आणलं हिला देवाचा नंबरच भेटला तर कॉल करून बघा. तुझी रे आठवण लई लई येते म्हणून तुला मी मिस कॉल देते. देवाचाही तुरे देव माझा नंबर करी शो. मला इकडे बाई तुमच्या पाया पड द्या. रातभर पाकडन काय नाही सापड. बाई बी एक बाई आमच्या गावातली महादेवाला बेलवा आली आणि बेल वाता वाता म्हणाली, बेलवा ह्या गेले ग बाय बाय तिकडेच घसरून मेले. भजन आहे भजन ते मंगळवाणी नरका जाणे चुके ना, नरका जाणे चुके ना, नरका जाणे
लय होतंय, चांगलं भजन पाहिजे. जनाबाईचं काय भजन होतं? दळिता कांडिता दळिता कांडिता, तुझ गाईन रे आनंदा, तुझ गाईन रे आनंदा, तुझ गाईन रे आनंदा, तुझ गाईन रे आनंदा. देव सुद्धा तरसत होता. आता स्मरण भक्तीमुळे काय झालं ते सांगतो, ऐका. रात्री 2 वाजता जनाबाईची आठवण देवाला आली. दणकन विटेवरून खाली उडी मारली. जनाबाईचं घर गाठलं. जना दळायची वेळ झाली, उठ. जनाबाई जात्यापर्यंत देवानं जात पुसून काढायचं. जात्याला खुंटा ठोकायचा. दळणाचं टोपलं नेऊन ठेवायचं. निवांत येऊन जनाबाई दळू लागत होत्या. काय वैभव असं. घाम याला दळता दळता देवानं दागिने काढले, जनाबाईच्या मांडी खाली ठेवली. पहाटेचे 4 वाजले. कुठं वेळ निघून गेला कळलं नाही. काकडा सुरू झाला. उठा पांडुरंगा, प्रभात समयोपातला, समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. काकड्याचा आवाज आल्याबरोबर लक्षात आला, आता जावं लागतं. थंडीचे दिवस आहेत. वाकळ खंद्या घेतली, विटेव जाऊन उभे राहिले. 4 वाजता पुजाऱ्यानं दरवाजा उघडला. देवाची मूर्ती पाहिली तर एकही दागिना दिसत नाही. चोरी झाली. वाऱ्यासारखी बातमी पंढरपुरात पसरली. कधी देवाच्या दर्शनाला न येणारे माणसं मंदिरात येऊन देवाची मूर्ती बघू लागली. मला वाटते अशा गोष्टीला लोकांना बोलवायची गरज नाही. भांडणं लागल्या म्हणावं लागते का आमचे भांडणं बघाया होय. कीर्तन असल्या म्हणावं लागते, तरी येते का नाही ह्याची गॅरंटी नाही. त्याच्यामध्ये लोकांचा दोष नाही. ज्ञानोबा राय म्हणले, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू, जीवासी जाला. पैसे देऊन पाप पिकत घेतात, पण गोड परमार्थ कडू लागते. पंढरपूर गोळा झाला. कोण केली असेल चोरी? त्या काळात सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. पायाजवळ पडलेली वाकळ उचलली, विचारलं कोणाची वाकळ आहे? एक जणांना ओळखीलं, महाराज जनाबाईची. जनीची. चोरी तिनंच केली. पंढरपूर निंदा करू लागलो. जने, लाज वाटत नाही तुला? कीर्तन करतीस, भजन करतीस, देवाची चोरी करतीस. लोक खरं काय खोटं काय याची शानशा करत नाही. आणि चांगल्या माणसाची निंदा केल्याशिवाय राहत नाही. म्हणून शहानिशा केली पाहिजे. पंढरपूर निंदा करू लागलं जनाबाईची. राजाला निरोप पाठवला. राज्य सरकार चोर सापडलाय, काय शिक्षा करायची? काय शिक्षा करायची? राजानं सांगितलं सुळावर द्या. चंद्रभागेला सूळ रवला, हातात बेड्या ठोकल्या. जनाबाई देवाला जाब विचारू लागली, देवा चोर आहे का सज्जन आहे तुला माहिती नाही रे? चांगली आहे का वाईट आहे तुला माहिती नाही रे? सांग पंढरपुरातल्या लोकायला येऊन. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, असा कार्य पांडुरंगा. केलास कावा अलंकार विसरोनी गेलास देवा. वाकळ नेली तू अंगावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. ओव्या
काय केलं, वडत वडत सुळापर्यंत आणलं गड्या. पण अधिकार एवढा होता, सुळाकडे पाहिल्याबरोबर सुळाचं पाणी झालं. धन्य नामयाची जणी सुळाचे ते झाले पाणी. सुळातून प्रगट झाला जनाबाईला आलिंगन दिलं. जना तुला वाटते का संकट येऊ देईन, तुला वाटतंय का तुला सुळावर जाऊ देईन, असं कधीच होणार नाही जना. अधिकार लक्षात आला. निंदा करणारी लोक वंदन करू लागले. अंगीकार ज्याचा केला नारायणी, निंदतेही तेने वंदे केली. काय जीवनामध्ये जनाबाईनं दुसरं केलं हो, फक्त नामस्मरण, फक्त नामस्मरण. म्हणून आपण नामचिंतन केलं पाहिजे. तुकोबाराय म्हणले नामचिंतन करा. तुकोबारायला विचारलं, आम्ही त्याचं स्मरण करू, पण तो देव राहतो कुठे? समपाय कराते, समपाय कराते, समपाय कराते, समपाय समपाय करकटी. बरं झालं उपस्थित झाले केतरी. उद्याच्याला म्हणते माऊली महाराजाचे कीर्तनात कुत्र नव्हतं, पुन्हा बांड आहे. हाजरी लावून गेलं पहिला दिवस. समपाय करकटी उभा तटी, भिवरेच्या तीरावर देव उभाय. मग उभा असणारा देव कसा आहे? समपाय करकटी. उभा करणारे अनेक भक्त होऊन गेले. कृतायुगामध्ये उभं केलं, कोण केलं? ध्रुव बाळानं. त्रेतायुगामध्ये उभं केलं, कोण केलं? आमच्या शबरी मातेनं झोपड्यात उभं केलं हो. जब मेरे राम जी का आवल होगा, शबरी की कुटियों का पावल होगा. द्वापार युगामध्ये आमच्या भीष्माचार्यानं त्याला पुढीच उभा केलो. देहांत काले तुम सामने हो, मुरली बजाते मन को रिझाए. आयुष्यभर जरी नाही मुखाला आलं नाम तरी देवा चालतंय, पण अंतकाळाच्या वेळेस तुझं नाव यावं रे. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके फिर प्राण तन से निकले. स्त्री गंगा नदी का तट हो, यमुना का बरसिवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. इस रात पर स्वामी, जब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. भीष्माचार्यानं उभं केलं देवाला. उभा राहा तू इथं. उभं केलं. आणि कलियुगामध्ये आमच्या पुंडलिकरायानं उभं केलं. कशासाठी? मूढ पापी जैसे तैसे उतरी काशे लावूनी, म्हणून तो देव तिथं उभा झाला गड्या. समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या. म्हणून आपण सुद्धा पंढरपूरला गेलं पाहिजे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील या. म्हणून
म्हणून आपल्यात बी कधी कधी बदल झाला पाहिजे. सप्ताह ह्याच्यामुळंच असते. मला गाव लय सुंदर दिसायले. पहिल्या दिवशी एवढा समाज आहे, टाळी वाजवा. आणि त्यातली त्यात आमच्या विजय महाराजाचं मार्गदर्शन, तुमच्या गावाचं भाग्य महाराज. एवढे विद्यार्थी महाराजांच्या मार्गदर्शनानं आज टाळ घेऊन कीर्तनात उभे. तेवढी सोपी गोष्ट नाही. नाहीतर आम्ही रोज 12 गाव फिरायलो. कसे कसे गाव आम्हाला बघायला भेटते. लोकांमध्ये बदल नाही. लोकांमध्ये बदल नाही. तुमचं भाग्य, मार्गदर्शन करणारे गुरु मोठ्या भाग्यानं तुम्हाला विजय महाराज सारखे लाभलेत. नाहीतर काळ एवढा विचित्र आलाय, लोकांमध्ये अजिबात बदल नाही. कीर्तनाला दम नाही, सप्त्याला दम नाही, कथेला दम नाही, बदल कोणातच नाही. जळू द्या लोकांचं, आमचं बरं चालेल. कशाला बी कीर्तन ठेवलेत ना लोक. मेला तरी कीर्तन, जन्माला आला तरी, वाढदिवसाला कीर्तन, गोड जेवणाला कीर्तन, वास्तुशांतीला कीर्तन, बोरला पाणी लागलं तरी कीर्तन. एक जणाच्या वरातीला मी कीर्तन केलं. एक जणानं मला फोन केला, महाराज कीर्तनाची तारीख पाहिजे. मी म्हणलं कीर्तन कशाच्या निमित्ताने? ते म्हणला पोल्ट्री फार्म टाकला. मी म्हणलं कोंबडीचं वर्णन करणार अभंगच नाही. बरं कोंबडी पाळली, तंगडी धरून हे घेता येते. बदल नाही, बदल नाही. लय आता लय अनुभव येतात, काय सांगावं. विजय बाबा, मी एका गावात भागवत कथा होती. भागवत कथा सुटलं, एक बाई मायापाशी आली. मला म्हणली, महाराज चला ना आमच्या घरला. मी म्हणलं कम बाई? माय महाराज आमच्या त्याला लय त्याचा नाद लागला. मी म्हणलं मग मी काय करू? नाही तुम्ही जरा सांगून बघा ना, बदल झाला तर झाला. मी म्हणलं चला. त्या बाईनं मला घरी नेलं, बसायला आसन टाकलं. मालक घरी नव्हतं, बाहेर गेलं तर बिन पाण्याची प्याला. ते बाहेरून आलं, त्याचे लाल गिल डोळे गिळे झालेले. माझ्याकडे पाहिल्या मला महाराज आहेत का काय? मी तर पंक्चरच झालो. मी म्हणलं हो महाराज. काय नाव आहे? म्हणलं माऊली महाराज खडक पडतो. हो तुम्हीच आहेत का? कीर्तनात वेगळंच दिसतात. मी म्हणलं लुगडं दिसतो काय कीर्तनात तुला वेगळं दिसायला? पटकान गिटकान. म्हणलं पटका म्हणा ना, गिटका काय म्हणाले? काय आमच्या गात संध्याकाळी कीर्तन. हा 2-3 दिवस झाले ती भन भन ऐकू आली. सत्याला भन भन. नाही तुम्ही येत नाहीत ते कीर्तन? हा तसल्या मोकार धंद्यात आपण पडत नाही म्हणा. कीर्तन मोकार धंदा आहे का? सप्त्याला पटी दिली, मोकळा झालं. सांगितलं कार्यकर्त्याला काय करायचं ते करा. शिरा करा, भात करा, कढी करा, दगड करा, माती करा. म्हणलं बापरे किती दिली तुम्ही पट्टी? 10,000 दिली. बरोबर तुम्ही 10,000 बाबा बरं म्हणजे हम तो काय मला 10 दिली. म्हणलं बरं झालं. म्हणलं मी 10,000 दिली. म्हणले मग हिस्सा आहे का नाही? तुम्ही 10,000 दिली. म्हणलं तुमचा हिस्सा आहे ना? म्हणलं माझ्या हिस्साचं कीर्तन इथं सांग. त्याला काय कसं असते तरी त्याला म्हणलं मामा दारू घेत जाऊन चांगलं नसते. लेकरं बाळ रस्त्या येत असते. भगवान श्रीकृष्णाचं खानदान दारू नष्ट झालं, तुमचं काय चांगलं होणार आहे? दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुम हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. असं त्याला सांगितलं आणि त्याच्यामध्ये बदलच झाला. ते म्हणला महाराज लयच बोलला, पाया पडतो निघून पुढे बन म्हणजे बन. मला इतका आनंद झाला, स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला. मी बरं झालं आपल्याच्यानं माणूस बदलला. ते म्हणला महाराज बाण म्हणजे बाण. मी म्हणलं खरंच बाण का? मी लगेच त्याच्या बायकोला म्हणलं बघा ताई तुमचे मालक काय म्हणाले, बाण म्हणजे बाण. ती म्हणली महाराज ते तसंच म्हणतोय. म्हणलं मग म्हणायले ना. ते म्हणला बाण म्हणजे बाण. मी म्हणलं खरंच बाण, देवाची शपथ बाण. म्हणलं बघा ताई ते देवाची शपथ घालायची. ती म्हणली महाराज ते देवाची शपथ घालतय, देवाला डोसक्या घेऊन हिंडतय. म्हणली महाराज त्याचं मला काय सांगाल. ते मला बाण म्हणजे बाण, बाण बाण. ती लगेच जवळ आली म्हणली होय बा. आणि काय म्हणलात तुम्ही महाराज? ते मला बाण म्हणजे बाण. ती म्हणली मगापासून मी ऐकायले बाण म्हणजे बाण, बाण म्हणजे बाण, बाण म्हणजे बाण. नेमकं काय बाण? ते म्हणला तू काय येडी झालीस का? मी काय दारू बंद म्हणालो का? आजपासून हे महाराज लोक घरी येणं बाण आणि सप्त्याला जाणं बाण. मी जे धोतर धरलं मंदिर गाठलं, पुन्हा बेवड्याच्या घरी गेलो. मी लय पेताड्याला बी माळी घातल्या. अगोदर बिनमाळीचं पेत होते, आता माळी सगळंच पाहिजे. हा म्हणून माळ गळ्यात घालायची असेल तर माळ मनाची घालण्यापेक्षा माळ मनाची घाला. आणि मनात आली तर घाला, आणि घालायची तर नीट घाला. माळ माळ बदल झाला पाहिजे महाराज. लेकर एवढे
बाबाच्या मार्गदर्शनानं उभे सोपी गोष्ट नाही. एकदा जोरदार टाळी वाजवा. लेकरायला चांगले संस्कार द्या. पोराचं वय झालंय 8, पोरग वरातीत नाचते ताट. त्याला शिकवा हरिपाठ, लागन म्हातारपणी वाट. नसल लागून घ्याची वाट तर त्याला दाखवा श्री संत भगवान बाबा वामन भाऊ मंदिराची वाट. तिथे घरची 360. काळ विचित्र आलाय. शेतकऱ्याला शेती साथ देणं म्हणून शेतकरी झाले नंगाट. 10वी 12वीचे पोरं प्यो प्यो झाले तंगाट. आणि आता पहिलीचं पोरग म्हणते झालं झिंग 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 झिंग. म्हणून लेकरायला चांगले संस्कार देणं काळाची गरज आहे. संस्कार नाही राहिले. मला एक जणांना घरी चहा प्यायला नेलं आणि पोराला बोलून घेतला. बाबा इकडे सांग ना वाटतं किती. ते म्हणलं ना वाटतं बाबाने. बाप त्याच्यापेक्षा गेलेला होता. त्याने खिशातून 200 रुपये काढले. मला जाय गोळ्या खाया बिस्किट खायचं. मला पोरग चुकीचं उत्तर देतो. तुम्ही त्याला 200 रुपये देतात, मस्काडात द्यायला पाहिजे. ते म्हणला पोरग तू आहे का मग. म्हणलं तूच. म्हणला मग तू शांत बस. म्हणलं कस काय. ते म्हणलं आमच्या पुढे आम्हाला माहित असते. म्हणलं कस काय. ते म्हणलं ते आता पुस्तक न वाटत 35 म्हणत होतं. पैसे देऊ 52 वर आणले. ज्यातन 200 आणखीन म्हटला पण पोरग 72 वर येते. शिक्षकाने विद्यार्थ्याला उठील. ओट पाण्यात राहणाऱ्या 5 जलचराची नावे सांग. ती म्हणला बेंडूक. मास्तर म्हणला 1 बरोबर आला, आणखीन 4 सांग. ते म्हणला त्याची माय, त्याचा बाप, त्याचा भाऊ, त्याची बहीण. आट्यात आला मास्तर. 8 दिवस पोरग शाळेत गेलं नाही. 9व्या दिवशी मास्तर घरी गेला. मास्तर घरी आलेला पोराच्या आजानं बघितला ना. आजा म्हणला पाप्या मास्तर घरी आला. लप लप लप. पाप्या म्हणला बाबा तुम्ही आजा म्हणला मला लपाय सांगतोस. ते म्हणला सांगितलंय मास्तरला मग आज आम्ही आला. 8 दिवस मी शाळेत येणार. म्हणून संस्कार द्या. लेकराला मला वाटतंय विजय बाबा सारखं जर मार्गदर्शन असेल, मला वाटतं ह्या लेकराला भजन येईल नाही, पण हे लेकर आयुष्यात दारू तर पिणार नाहीत ना. येतील का दारू आता हे. याचा परिणाम महाराजासारख्याची संगत ते न केली. मायबापांना हात त्यांच्या हातात दिला म्हणून त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं. इथून पुढच्या पोरायनं कमवता आलं तर कमवा, कमवू नका, पण कमवलेली बापाने इस्टेट पोरानं इकून खाऊ नये. इतक्यासाठी तरी लेकरायला चांगले संस्कार आणि विजय बाबा सारख्या महाराजाची महात्म्याची गरज आहे समाजाला. म्हणून मी तर म्हणतो आमच्या गुरुसाठी तुम्ही सुद्धा पोरं हो, एकच वाक्य म्हणत जात जा. हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता. हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता. किनारे पे भी तो लहर डुबोती, अगर तुम ना होते, अगर तुम ना होते, हमें और जीने की चाहत ना होती. अगर तुम ना होते, अगर तुम ना होते. अरे महाराजाच्या मुखातून तुम्ही जर पाठ ऐकत असताल, महाराजांचं मार्गदर्शन जर घेत असताल, तुमचं जर जीवन सफल होत असेल तर कधी कधी महाराजाकडे बघून म्हणा, हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता. भंवर में ही रहते किनारा न मिलता. नदीमध्ये राहून सुद्धा किनाऱ्याचा सहारा मिळू नये. इतकी वाईट अवस्था झाली असती, पण आपल्या गुरुचे आपल्यावर मार्गदर्शन करणाऱ्याचे एवढे उपकार आहेत. अगर तुम ना होते, अगर तुम ना होते, भंवर में ही रहते किनारा न मिलता. अगर तुकाराम महाराज न होते तो गाथा भी नहीं होता. ज्ञानेश्वर महाराज न होते तो ज्ञानेश्वरी ना होती. भगवान बाबा ना होते तो आज ये सप्ताह भी ना होता. हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता.
किनारे पे भी तो लहर आज होती, अगर तुम न होते, अगर तुम न होते. संताचे एवढे उपकार आहेत, वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार, होती उपकार अगणित, कुठं आळंदी कुठं पंढरपूर आहे. जा मग तिथं उभाय देव समपाय करकटी, उभा तटी भिवरेच्या. मग भिवरेच्या तीरावर उभा असणारा देव दिसायला कसाय म्हणले, त्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर वेध लागतं. पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडोनी. देव कसाय म्हणले, अहो दर्शन झालेले माणसं नाही झालेले माणसं पंढरपुरात गेल्यावर चेहऱ्यावरून लक्ष येते. चेहऱ्यावर तुम्ही जर पंढरपूरला गेलात येशीच्या गाडीत बसून जा, दर्शन जर नाही झालं तर माणसं सुकलेल्या फुलासारखे दिसते. ज्याचं दर्शन झालं का 5 दिवस बारीला लागू द्या, दर्शन झाल्याबरोबर ते असं टवटवीत दिसतंय. का? त्याच्या रूपाची विशेषता आहे. पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडोनी. आणि म्हणून ते तर दिसायला सुंदर आहे, पण त्याचा स्वभाव कसा आहे. तुका म्हणे भक्ती का जा धावेला जालवलाही. भक्तावर संकट आल्याच्या नंतर देव धावतो गड्या, तो पळतो संकटातून भक्ताला बाहेर काढतो. मग देव तो आहे कुठे, समपाय करकटी, उभा तटी भिवरेच्या. विठोबा अरे वा वा वा, पंढरपूर आहे पंढरपूर. हातवरी महिला मंडळ भांडणं करायला कसे पुढे येते. हा विठोबा रखुमाई, ही समपाय करकटी, उभा तटी भिवरेच्या. यथामध्ये यथावकाश ठरलेल्या नियोजित वेळाप्रमाणे सरळ सरळ अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. आपला टाइम झालेला आहे. सुंदरस बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आयोजित केलेला हा कीर्तन सोहळा आहे. म्हणून झालेली सेवा भगवान बाबा वामन भाऊ ज्ञानोबाराय तुकोबाराय चोकोबाराय शेना महाराज सावता महाराज नरहरी महाराज गौरवबा काका जनाबाई सखोबाई अष्टादश सकल संत मंडळीच्या चरणी सेवा समर्पित करतो. गोड गोडस कार्यक्रमाचं केलेलं आयोजन नियोजन बाबांच्या मार्गदर्शनाखाली खूप सुंदर सोहळा. कार्यकर्ते अन्नदाते सर्वांना धन्यवाद. हार तर मला काढूच वाटलं, असाच घरी घेऊन जावं वाटायला, पण लयच घरी घेऊन जावं. माझ्या लग्नात बी नव्हता असा. आशाला असं घेऊन जाऊ तर बायकोच करते. खूप खूप आजच्या यजमानाला द्यावे तितके धन्यवाद आहेत. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो गड्या आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली.